नांदेड शहरातील भक्ती लॉन्स येथे गुरुतत्व प्रदीप नांदेड आयोजित 1008 श्री गुरुचरित्र सारामृत पारायण व श्री गुरुचरित्र कथामृत सप्ताह भव्य पारायण व कथामृत सोहळ्याचे आयोजन दिनांक 30 जून ते 7 जुलैपर्यंत करण्यात आले आहे। त्या अनुषंगाने दिनांक 30 जून रोजी या सोहळ्याची सुरुवात करण्यात आली। सकाळी 10 ते 12 पर्यंत पारायण घेण्यात आले। त्यानंतर दुपारी 12 वाजता आरती घेण्यात आली। तसेच दुपारी 3 ते 6:30 कथा घेण्यात आली। या सोहळ्यासाठी पारायण प्रमुख वाचक म्हणून सौ मानसी मकरंद वैद्य व कथाकार म्हणून परमपूज्य मकरंद महाराज यांची उपस्थिती लाभली आहे। पहिल्याच दिवशी भाविक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली। गुरुतत्व प्रदीप नांदेडच्या वतीने 1008 पारायणाच्या 11 पारायणाच्या मालिकेत 8वं पुष्प आज आपल्या नांदेड नगरीमध्ये सुरुवात झालेली आहे। या 8व्या पुष्पाला आणि नांदेडकरांनी जो वाचनाकरता भरभरून प्रतिसाद दिला। साधारण 2000 पेक्षा जास्त वाचक या पारायणामध्ये सहभागी झालेले आणि आजपासून हा आनंद उत्सव असंच अजून 7 दिवस चालणार। गुरुदत्त प्रदीप आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ यांनी जो आज हा उपक्रम राबवलेला आहे हे 8वं पुष्प आहे आणि जवळपास 2000च्या वर म्हणजे 2200 पर्यंतचे वाचक हा एक अतिशय बाबांच्या याच्यामध्ये एक विक्रम म्हणावा लागेल। कारण बाबांचं जे आहे आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्यांचं नाव ऐकून वाचक हे आलेले आहेत, त्याचा नांदेडकरांना अभिमान आहे। आणि बाबांनी नांदेडसाठी वेळ दिला आणि आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर तुम्ही बघितलं असाल की दोन्ही हॉल भरलेले आहेत आणि तुंबड उडाली म्हणेल असं म्हणतात। धार्मिकतेचा हा पूर आल्यासारखं आहे। अतिशय चांगलं वातावरण आता अजून 7 दिवस आहे, सोमवार ते सोमवार आहे। अजूनही कोणते वाचक काही राहिले असतील तर बाबांच्या परवानगीने मी असं विनंती करतो की ज्यांना यायचं असेल त्यांनी उद्या यावं। त्याच्यानंतर कोणालाही परवानगी देण्यात येणार नाही, कारण ऑलरेडी भरपूर गर्दी झालेली आहे। आणि नांदेडकरांचं मी बाबाच्या वतीने आमच्या सगळ्या टीमच्या वतीने बाबांच्या आम्ही जेवढे कार्यकर्ते आहोत त्यांच्या वतीने मी नांदेड नगरवासियांचे आभार व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।